माननीय श्री विकास जैन सर यांचं या ठिकाणी यानंतर लगेच कुठेही न जाता पुढच्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो। या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार आपण जनगर यांना मी विनंती करतो की त्यांनी माननीय श्री संजय या ठिकाणी सर्व नाव काय? उत्तम मगरे। खाली आलेत का? ओटीपी साठी आणलं सर। कारण त्यांना ओटीपी जे आहेत कारण हे स्वतः पण करू शकतात, परंतु आपण सहायतासाठी सर मी सर्व बाकी इतर मान्यवरांना विनंती करतो की आपण खाली जाऊन थांबावे, जेणेकरून महोदयांनी खाली येऊन कॉन्टॅक्ट रेकॉर्ड रूमचे उद्घाटन आणि इतर वाटप करतील। होत आहे। माननीय श्री संजयजी सिरसाट, माननीय श्री अतुलजी सावे, माननीय श्री नंदकुमारजी भोडले सर, माननीय श्री प्रदीप जयस्वाल सर, माननीय विकासजी जैन सर, माननीय विक्रम काळे सर, माननीय आयुक्त महोदय, माननीय श्री राजेंद्रजी जंजाळ सर, धन्यवाद सर। फोन बिना खाली छत्रपती संभाजीनगर यांचा सत्कार माननीय आयुक्त महोदय श्री श्रीकांत सर करतात। त्यानंतर माननीय नामदार श्री अतुलजी सावे सर यांचाही सत्कार सन्मान माननीय आयुक्त महोदयांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय श्री अतुलजी सावे सर इतर मागास बहुजन कल्याण दुग्ध विकास व पारंपरिक ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य। यानंतर माननीय श्री विक्रम काळे सर विधान परिषद सदस्य यांचा सत्कार माननीय श्री संतोष वाहुळे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती। माननीय आयुक्त महोदय या ठिकाणी सत्कार करतात। यानंतर श्री प्रदीपजी जयस्वाल सर यांचाही सत्कार माननीय आयुक्त महोदयांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर श्री नंदकुमारजी भोडले सर यांचाही सत्कार माननीय रणजित पाटील सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर माननीय श्री राजेंद्रजी जंजाळ यांचा सत्कार श्री संतोषजी वाहुळे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर माननीय विकासजी जैन सर यांचा सत्कार श्री लकीचंद चव्हाण सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर अभिषेक शेकुलाल साळवे, अभिषेक शेकुलाल साळवे, यानंतर निवृत्ती शंकर काळासरे, यानंतर भीमराव लक्ष्मण करडक, एकच ऑर्डर सर। यानंतर उत्तम धानाजी पाईकडे, त्यानंतर आणि MPW मध्ये दिले राजेश गाडे यांनी यावेळी अध्यक्ष आदर्श स्वयंसहायता महिला बचत गट त्यानंतर अध्यक्ष वैशाली महिला बचत गट छत्रपती संभाजीनगर। चला लवकर चला मॅडम, पटपट पटपट चला। आज खरं तर खूप शुभ दिन आहे। बजरंग बलीचा
या ठिकाणी जयंती दिवस आहे आणि बजरंग बलीचा जयंती दिवस औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री श्री सन्माननीय संजय भाऊ शिरसाट साहेब आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित कॅबिनेट मंत्री सन्माननीय अतुलजी सावे साहेब आणि मंचावर उपस्थित आमच्या महानगरपालिकेचे भूषण, यापूर्वी महानगरपालिकेमध्ये विविध पद भूषवलेले आहेत सन्माननीय आमदार श्री प्रदीप भाऊ जयस्वाल साहेब आणि हे ज्या ठिकाणी यापूर्वी काम केलं होतं त्यांनी त्या जिल्ह्याचे सुपुत्र लातूरचे आणि आपल्या टीचर कॉन्स्टिट्युएन्सीचे माननीय आमदार श्री विक्रम भाऊ काले साहेब आणि आमच्या महानगरपालिकेचं प्रेम करणारे आणि सातत्य आम्हाला मार्गदर्शन करणारे असे माजी महापौर सन्माननीय गोडेले साहेब आणि सन्माननीय विकासजी जैन साहेब आणि राजेंद्रजी जंजाल साहेब आणि या ठिकाणी उपस्थित सर्व महानगरपालिकेचे विविध अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, सर्वांना सप्रेम नमस्कार. सर्वप्रथम उपस्थित सर्व लोकांना बजरंग बलीच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि खरं तर सुट्टीचा दिवस असूनही भरपूर आम्ही विनंती केली, साहेबांचा खूप व्यस्त असतात, परंतु महानगरपालिकेचा सर 2025-26 हा एक अत्यंत महत्त्वाचा वर्ष आहे. या वर्ष आम्हाला प्रत्येक नागरिकांना पाणी देण्याचा वर्ष आहे. कारण सर जवळपास काम जे आहेत रॉ वॉटर रेझिंग लाईनचे 96% काम पूर्ण झालेले आहेत, फक्त 4% काम बाकी आहे आणि खडतर आहेत, परंतु आम्ही ते काम MJP मार्फत काम करून घेणार. त्यासोबतच 2025-26 सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला 100 दिवसीय आराखडा दिला होता. त्या आराखड्याप्रमाणे आज जे काही आपल्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन या लोकार्पण ह्या झाल्या, त्यामध्ये आधुनिक वेबसाईट, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे चॅटबॉट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे वेबसाईट असिस्टंट आणि सर यापूर्वी महापालिकेमध्ये प्रत्येक फायली घेऊन फिरण्याच्या जी प्रथा होती आता ते सर्व बंद पडणार आहे. कारण प्रत्येक फाईल आता ऑफिस मार्फतच होणार आहे आणि यापूर्वी महानगरपालिकामध्ये अर्ज ऑफलाईन घेऊन त्याला ताटकळत बसत होते, आता यापुढे तो तसा होणार नाही. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लोकसेवा हक्क अधिनियम हे 2015 ह्या वर्षी शुभारंभ केला होता. त्याचा 10वर्षपूर्ती या वर्षी होणार आहे. या 10 वर्षपूर्वी सर्व सेवा आपण राईट टू सर्व्हिसेस जे सेवा आपण देतो सर, खड्डे बुजवण्याचा सुद्धा आपण राईट टू सर्व्हिसमध्ये घेतलेले आहेत. एखादा खड्डा बुजवण्याच्या तक्रारी आल्या त्याला वेळेवर आपण खड्डा बुजवून घेण्याचा सुद्धा आपण राईट टू सर्व्हिसमध्ये घेतो. नाही घेतलं तर अधिकाऱ्यांवर पेनल्टी आहे आणि चीफ इंजिनियर, सिटी इंजिनियर असतील, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, त्यांच्या मार्फत ज्या दिला जाणार आहेत आणि त्याचं उद्घाटन आपल्या हस्ते झालं. सर या आपण सामाजिक न्याय मंत्री आहेत, आपण आम्हाला सूचित केलं होतं हे जे तुमच्या महानगरपालिकेमध्ये रमाई आवास योजनाच्या निगडीत जे काय गोल चालतो याला तुम्ही बंद करा. सर ते आज आपल्या हस्ते जे पहिला फॉर्म आपण भरून घेतला रमाई आवास योजनामध्ये, आता सर यापुढे ऑफलाईनचा अर्ज होणार नाही, सर्व ऑनलाईन अर्ज होऊन मागेल त्याला घर देण्यापर्यंत आपण ते संकल्प नेऊन जाणार आहे. जेणेकरून आपल्या मंत्रालयामार्फत जे हक्काचं जे रमाई आवास योजनेमध्ये पात्र लाभार्थी आहे, पंतप्रधान आवास योजना ज्या निगडीत चालतं त्याच पद्धतीने रमाई आवास योजनाचा सुद्धा तसा वेबसाईट आम्ही या ठिकाणी विकसित केलेलं आहे. आणि त्यासोबतच सर इथं बसलेले सर्व कोणी जुडलेले आहेत. विकास जैन साहेब महापौर होते, आपण नगरसेवक होता, अतुल सावे सरांचे माननीय वडील जे मोरेश्वर सावे साहेब या सभागृहामध्ये महापौर म्हणून होते आणि माननीय जयस्वाल साहेब महापौर होते, स्थायी समिती सभापती होते, हाऊस लीडर होते, काय नव्हते फक्त सर आयुक्त नव्हते. आणि सन्माननीय काळे साहेब आहे, सन्माननीय शिरसट साहेब हाऊस लीडर होते,
तर आपण सांगतो कारण प्रत्येक वेळेला भेटल्यावर मी असे केलं होतं तसे केलं होतं, परंतु सर या सर्व इतिहास ते रेकॉर्ड रूममध्ये जायचं. ज्यावेळेला मी ते शोधाशोधी घ्यायचं ते रेकॉर्डच सापडायची नाही आणि त्यामुळे सर या रेकॉर्ड आता जतन करतोय आणि ते व्यवस्थित कम्पॅक्टर रूममध्ये ठेवलं आणि यापुढे किती आग लागली तरी ते बचाव होऊ शकतं अशा पद्धतीचं आधुनिक कम्पॅक्टर रूम सर या जवळपास मला जेवढं मराठवाड्याचं तर कुठेही नगरपालिकामध्ये नाही आहे. ते आज आपल्या हस्ते लोकार्पण झालं. सर अजून एक आठवड्यापूर्वी आपण आम्हाला एक चॅलेंज दिलं होतं सर. ते भीम जयंतीपूर्वी जे काय आपल्या महानगरपालिकामध्ये अनुकंपाच्या भरती असेल, लाड पागे समिती असेल, या सर्व लोकांच्या नियुक्ती देऊन जावा. तर आज तुमच्या समोर बसलेला सर्व परिवार 55 लोकांचा परिवार आपल्या हस्ते आजपासून नवीन सुरुवात करणार आहे. जे काही पेंडिंग आहे सर त्यांच्या कौटुंबिक वादामुळे पेंडिंग आहे. मार्च 31 पर्यंत ज्यांनी अर्ज केलेला आहे त्या सर्वांचं आपण अर्ज पूर्तता केलेला आहे आणि त्या सर्व लोकांचा आज आपल्या हस्ते नवीन शुभारंभ करणार. सर एक आमचं एवढा चॅलेंज करता करता आमच्याकडून एक गोड चूक झाली. एक गोड चूक अशी आहे सर की ज्यामध्ये लाड पागे समितीमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांचं पाल्य जे शिक्षित प्रमाणे नोकरी द्यायचं त्यामध्ये सर काही जनरल पदं सुद्धा आम्ही त्यांना देऊन टाकलं होतं. परंतु सर त्यांनी शिक्षित आहे परंतु त्यांना सफाईचं काम आम्हाला द्यायचं नाही आहे. ते लाड पागे समितीच्या ज्यावेळेला सुरुवात केले होते सफाई कामगारांच्या पाल्यांना आणि त्यांचं जे लाभार्थ्यांना नोकरीच्या सोबत त्यांचं शैक्षणिक प्रमाणे त्यांना दिलं पाहिजे, शैक्षणिक अर्हताप्रमाणे. सर ते आम्ही गोडचूक दुरुस्ती करतो. परंतु ज्या वेळेला त्या प्रवर्गामध्ये परत जागा उपलब्ध होईल त्यांच्या शैक्षणिक अर्हताप्रमाणे लिपिक असतील, MPW असतील किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर असतील ते आम्ही उपलब्ध करून देऊ. आज जरी त्यांच्या हातामध्ये सफाई कामगार म्हणून पदभार जरी देत असेल त्याच्याकडून मी सफाईचं काम करून घेणार नाही, त्याच्याकडून लिपिकाचं काम करून घेऊ आणि ज्या वेळेला त्या प्रवर्गामध्ये रिक्त होईल त्यावेळेला त्यांचा हक्काच्या सिनियरिटीप्रमाणे सिरियल लिस्टप्रमाणे त्यांना देऊ. तर याच्यासाठी अहोरात्र आमच्या अधिकारी मेहनत घेतली आणि प्रत्येक वेळेला जे काय आमच्याकडून चूक होत असतो ते फायलीच्या निगडीत या सर्व गोष्टी सर 2025-26 आणि या आर्थिक वर्षामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस सर असतील, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आणि आपल्या जे पालकमंत्री या नेतृत्वामध्ये आम्ही सांगत असतो सर आतापर्यंत आम्हाला महानगरपालिकेला जेवढा निधी भेटायला पाहिजे तेवढा भेटत नव्हतं. आता आमची बारी आहे सर, कारण आता आमच्या शहराचा आमदार पालकमंत्री झाले आणि आपण कॅबिनेट मंत्री आहे. हम बोलते रहते सर पत्रकार को प्रेम से आपकी बारी हमारी है. अभी इस इनिंग्स हम खेलेंगे महानगरपालिका का और इस एरिया में और ज़्यादा सुधारणा करनी है आणि हे सर्व निष्काम जनसेवा आहे या आमच्या ब्रीद वाक्याप्रमाणे आपल्या मार्फत आपल्या मार्गदर्शनामध्ये लोकांना चांगलं सुविधा ऑनलाईन घर बसल्यावर आणि कर्मचाऱ्यांच्या सर त्यांचा घाम घालण्यापूर्वी घाम सुकण्यापूर्वी त्याचा पगार त्याच्या हातात पडले पाहिजे आणि त्यासाठी सर त्याच्यासोबतच जे काम करत नाही त्याला चपराकही सुद्धा बसलं पाहिजे. त्यासाठी सर हजेरी ॲप आम्ही आणला आणि त्यामुळे सर कर्मचारी वेळेवर येतात. जे वेळेवर येत नाही या महिन्यात आम्ही त्यांच्या शेवटच्या नोटीस दिल्या. यापुढे वेळेवर येणे वेळेवर जाणे. तर कदाचित आम्ही पहिला महापालिका असतील जे अधिकारी सुट्टी घेत नाही त्याला शोकाज नोटीस दिली सर, कारण या सुट्टी घेत नाही असे काय काम करतात की सुट्टीच घेत नाही. थोडं 7 दिवस बाहेर गेल्यावर दुसरे बसल्यावर त्यांना कळतं. त्यामुळे सर आम्ही सुट्टी पण त्यांना घ्यावा आणि सुट्टीवर जाऊन आल्यानंतर तुम्ही 21 डेज लीव त्यांनी घेतलंच पाहिजे, कारण सर त्यामुळे सर्व लोकांना ते संधी भेटतं. सर आता एक नवीन एनर्जीमध्ये आपल्या मार्गदर्शनामध्ये आम्ही चांगलं काम करू, लोकहिताचं काम करू एवढंच मी या ठिकाणी आश्वासित करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आदरणीय संजीवभाऊ शिरसाट साहेब तसेच आमचे विधिमंडळातील विधान परिषदेतले शिक्षक मंडळाचे आमदार विक्रम काळेजी, माझे मोठे बंधू मध्य विधानसभेचे आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब आणि ज्याचं खरोखर कौतुक करायला पाहिजे
कारण की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी एक 100 दिवसाचा कार्यक्रम सगळ्या शासकीय कार्यालयांना दिला होता आणि त्यातलाच भाग त्यांनी आज इकडे पूर्ण केला. पुढे बोलतो मी ते असे या मानपाचे आयुक्त जी श्रीकांतजी, तसंच माजी महापौर नंदकुमार घोडेलेजी, माजी महापौर विकास जैनजी, आमचे मित्र शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळजी, इकडे उपस्थित अनेक लोकांना ज्यांनी महापालिकेत तिकडे काम केलेले असे महेंद्र सोनवणेजी असतील, सिद्धार्थ शिरसाट असतील, अनिल जयस्वाल असतील, राहुल सोनवणे असतील, अंजरकर ताई असतील, सगळेच आणि महापालिकेचे अधिकारी रणजित पाटील साहेब, अतिरिक्त आयुक्त आहेत ते संतोष वाऊळ साहेब, शिवाजी ऐकवाडेजी, लकीचंद चव्हाणजी, राहुल सूर्यवंशीजी, फारुख खानजी, बाळासाहेब शिरसाट, अमोल कुलकर्णीजी, उपस्थित सर्व महापालिकेचे अधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी, पत्रकार, नागरिक बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना आज हनुमान जयंती आहे. हनुमान जयंतीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आज महापालिका आयुक्त जी श्रीकांतजीने जो पुढाकार घेतला आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने त्यांना सहकार्य केलं. आणि शेवटी कॅप्टन एकटा खेळू शकत नाही, कॅप्टनची टीम पण बरोबर लागते. आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी मिळून आज जो उपक्रम घेतला, रमाई योजना, आधार कार्ड लिंक केली, सिस्टम लावली, आता डुप्लिकेशन होणार नाही. फाईल्स सगळ्या वर्षानुवर्ष जी श्रीकांतजी आम्हाला प्रत्येक वर्षाचा अनुभव आहे, काही फाईल सापडतच नाही, काहीतरी गडबड झाली की ती फाईल काय होणार. आता तसं होणार नाही. फाईल लॉक अँड की मध्ये असणार आहे, नंबरिंग होणार आहे. आणि परत पुढच्या सगळ्या फाईल म्हणजे जुन्या सगळा स्टॉक त्यांनी सांगितलं जो 20 ट्रक माल इकडून गेला, म्हणजे किती जागा ऑक्युपाईड होती ते विचार करा. आणि आपण म्हणतो इकडे बसायला जागा नाही अधिकाऱ्यांना, अशा ऑक्युपाईड होत्या त्या सगळ्या जागा रिकामी करून शिकायची. तुमचं खरोखर अभिनंदन करतो. कारण की एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये फाईल्स ठेवायला जसं कॅबिनेट असतात तसे कॅबिनेट तुम्ही इकडे लावले आणि त्या तिकडे सगळ्या फाईल स्टोर होणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये कोणालाही आपली फाईल पाहिजे असेल तर ताबडतोब ती फक्त तुम्ही तिकडे एकदा कॉम्प्युटरवर बघितलं की फाईल कुठल्या रॅकमध्ये कुठल्या सेक्शन ती तुम्हाला मिळणार आहे. आणि फाईल गायब झाली हे कधी ऐकायला पडणार नाही. नंतर कधी आम्ही म्हणजे आमचा अनुभव आहे, ही फाईल कुठे रे जरा काढी परमिशनची फाईल, जयस्वाल साहेब ती फाईलच सापडत नाही. नंदूभाऊला माहिती आहे कुठे कुठे जाते फाईल, महापालिकेत जरा जास्त वेळ राहिले. पण अतिशय उत्कृष्ट कॅबिनेट्स लावून त्यांना सगळ्या फाईल ठेवल्या जाणार आहेत. आणि दुसरं यापुढेही आता गर्जे साहेबांच्या ऑफिसला आम्ही बसतो, तिकडे कुठे गेले गर्जे साहेब आहेत ना, त्यांनी दाखवलं की आता ह्याच्या पुढे मी डायरेक्ट हातात फाईल घेणारच नाही, ऑनलाईन फाईल द्यायची. ऑनलाईन फाईल आली की कॉम्प्युटरवर दिसणार, अतुल साहेबची फाईल आली की कुणी बघू शकणार, नंदूभाऊची फाईल आली तर कुणी बघू शकणार, विकास जैनची फाईल आली तर कुणी बघू शकणार. अरे माझं ते एकटीने ना काहीतरी बात सांगतो. तर सांगण्याचा उद्देश असा याच्यामध्ये पारदर्शकता आणि आपली फाईलची मुवमेंट आपण सगळे स्वतः हे सगळे याच्याकरता राजपटाची नाव एकटी समोरच्याचं घेतलं असतं तर रागाला असतं तुम्हाला राग नाही येणार नाही. आणि या माध्यमातून आपल्याला आपल्या फाईलची मुवमेंट बघता येईल, आपल्याला आपल्या फाईलचं स्टेटस बघता येईल. आणि मान्य देवेंद्रजींचं स्वप्न आहे, आता आम्हा सगळ्या आमदारांना मंत्र्यांना पण आयपॅड दिलं जाणार आहे. आम्ही आमचं जे काही निवेदन द्यायचे विनंती करायची ती आयपॅडच्या माध्यमातून ऍप्लिकेशन ई ऍप्लिकेशन करून करायची आहे. त्याच पद्धतीने जी श्रीकांतजीने इकडे पण सगळ्या फाईल्स ई फाईलच्या माध्यमातून आपल्याला सबमिशन करायचं आहे. खरोखर अतिशय महत्वाकांक्षी जो आमच्या सरकारचा प्रकल्प आहे तो जी श्रीकांतजीने इकडे अडॉप्ट केलेला आहे. आणि अजून एक सर्वात महत्वाचं, त्यांनी जे फेस रिडिंग मॅपच्या माध्यमातून सगळ्या कामगार असो अधिकारी असो यांना आपण किती वाजता आला, किती वाजता गेला, किती वेळ थांबला याचा सगळा रेकॉर्ड
म्हणजे यापुढे कोणी सांगू शकणार नाही की मी आलो होतो, पाटील साहेब तिकडे गेलो होतो, इन्स्पेक्शनला गेलो तरी तुम्हाला त्याच्यावर विरोध जायचंय. साहेब माझ्या साधन मूळ काय श्रीकांतजी, काही शिस्त लावणं तुम्हाला आवश्यक आहे. कुणाची तुम्ही तर चिंता करू नका. काही लोकांना राजकारण करण्यासाठी महानगरपालिकेमध्ये येतात. अतुलजी तर आहेत, तुमची बदली होणार नाही हे मी तुम्हाला लिहून देतो. काही लोकांना वाटत असेल आता 2 महिने तर राहिले, मग 3 महिने राहिले, जब तक सहन करू. किती दिवस ठेवायचे सांगा. एक मुख्यमंत्र्याच्या जवळच आहे, दुसरा उपमुख्यमंत्र्याच्या जवळच आहे. चिंता करू नका. अरे काम करा ना. हे कॉर्पोरेशन कशासाठी? आज लोक 14-15 दिवस पाणी आलं नाही तर श्रीकांतजीला किती फोन आले असेल मला माहित नाही, परंतु आम्हालाही फोन आले तर आम्हाला काय सुनावलं असं लोकांनी ते आम्हाला माहिती. आम्ही ज्या पदावर गेलो, ज्या संस्थेमधून आज मोठं झालेलं, ज्या शहराचं नेतृत्व करतोय, तिथं पाणी नसावं. परंतु सर्वसामान्य माणसाला आपण सांगू शकत नाही आपल्या अडचणी काय. मी स्वतः त्या साईडवर गेलो, काही एमजीपीच्या चुका आहेत, परंतु बाकी हे कॉर्पोरेशनच्या मारलं गेलेलं. ती 900ची लाईन आम्ही एका दिवसात निर्णय घेतला आणि 4 दिवसामध्ये लाईन कंप्लीट करून टाकली. आजपासून पाणी सुरू होतंय. हे करायचं धाडस असलं पाहिजे. मी तुम्हाला सांगेन की तुम्ही कधीतरी श्रीकांतजी असं करतात, श्रीकांतजी तसं करतात. काही लोक तर एवढा किडा आहे की श्रीकांतजी क्रिकेट का पाहतात. अरे तुम्ही क्रिकेट खेळून दाखवा, जाऊ त्यांना काय फरक पडतोय. माणसाला स्वतःचं आयुष्य असलं पाहिजे, स्वतः जगायला शिका. अधिकाऱ्याला सुद्धा सांगेल, तुम्ही उगाच तरी असं डोकं आणत जाऊ नका. मला लयच कॉर्पोरेशनचा लय त्रास आहे, लयच माझ्या डोक्यावर कामाचं वजन आहे. काही वजन नसतं तुमच्या डोक्यावर. तुम्ही तुमचे 8 तास काम करा, 8 तास 1 मिनिटही कॉर्पोरेशनमध्ये थांबू नका. परंतु 8 तासामध्ये तेवढंच काम करा जे तुम्हाला आवश्यक आहे आणि जे करावं तुमचं कर्तव्य आहे ते केल्याशिवाय तुम्ही मागे हटू नका. उगाच तरी आपण सांगतो दरवेळेला कॉर्पोरेशनच्या, अरे ही संस्था जिवंत राहिली. हे प्रदीप जयस्वाल सारखे लोक या कॉर्पोरेशनमध्ये होते. मी 10 वर्ष या कॉर्पोरेशनमध्ये होतो. आम्ही कधी फाईल घेऊन कोणत्या टेबलवर गेलेलो मला तरी आठवत नाही. मी तर कधीच गेलो नाही. चांगलं काम असं तर आडवल कोण? कुणाची हिंमत आहे आपली फाईल अडवायची? म्हणून हे कॉर्पोरेशनचा एक नाव लौकिक जो आहे, आज श्रीकांतनी 100 दिवसामध्ये ते सर्व कार्यक्रम केलेत. मी त्यांचं त्यांच्या सर्व स्टाफचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला प्रशंसा पत्र मिळायला सुद्धा त्याला नशीब लागतं. आम्ही निश्चित कॅबिनेटमध्ये याचा निश्चित त्याचा उल्लेख जरूर करणार आहोत, म्हणून चिंता करू नका. श्रीकांतजी, आज तुम्ही काही लोकांना लाड समितीच्या माध्यमातून, लाड पागे समितीच्या माध्यमातून देताय. हे मी समाज कल्याण मंत्री झालो, पहिल्यांदा ती केस अनेक वर्षापासून असलेला स्टे, मला वाटतं 8 फेब्रुवारीला तिची अंतिम तारीख होती. डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला सांगितलं स्टे आहे, जास्त आर्ग्युमेंट करायची नाही, आपली पॉझिटिव्ह बाजू असली पाहिजे. स्टे उठला तर तातडीने आपण भरती करायचे आदेश काढू. 8 तारखेला स्टे उठला, 9 तारखेला मी परिपत्रक काढलं, सगळ्या महानगरपालिकेला परिपत्रक समाज कल्याण खात्याचं आलेलं आहे. म्हणून आज हे सगळं होतंय. याचं क्रेडिट घ्यायचं नाही, परंतु जी जबाबदारी दिली ती पार पाडण्याचं आम्ही सर्वजण काम करतोय. माझ्याबरोबर आज आमचे सहकारी सर्व आमदार असतील, मंत्री असतील. या महानगरपालिकेला आम्ही कोणतेही निधी कमी पडू देणार नाही हे तुम्हाला आवर्जून सांगतो. तुम्ही ही महानगरपालिका तुमची, आमची सर्वांची आहे, म्हणून निधीची कमतरता पडणार नाही, त्याची चिंता करू नका. पालकमंत्री मी असल्यानंतर त्या माध्यमातून सुद्धा काय देता येईल ते निश्चित देऊ. परंतु मला या महानगरपालिकेचं नाव चांगल्या पद्धतीने वर गेलं पाहिजे अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे. आम्ही आज आलोय. श्रीकांतजी, वारंवार जरी बोलवत नसाल तरी 2-3 महिन्याच्या आढावा बैठकीला आम्ही सर्वजण या ठिकाणी येऊ. या कॉर्पोरेशनचं कामकाज कसं चालतंय हे निश्चित आम्ही त्याच्यावर सुद्धा आता अंकुश ठेवायचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून 2 महिन्याने किंवा 3 महिन्यानंतर एक बैठक निश्चित होईल आणि झालेला प्रोग्रेस आपल्याला ही कॉर्पोरेशनच्या ऐवजी आणखीन एक भव्य इमारत बांधण्याचा आपला संकल्प आहे. एक मोठी बिल्डिंग, त्याच्या जागाचा आमचं सर्व प्लॅनिंग चालू आहे.
लवकरात लवकर त्या बिल्डिंगचा शुभारंभ सुद्धा म्हणजे भूमिपूजनाचा कार्यक्रम सुद्धा आपण करणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.